नीति आयोगाची बैठक संपन्न। बैठकीला नीति आयोगाचे सीईओ BVR सुब्रमण्यम यांच्यासोबत बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित। राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंत्रालयात बनवणार दुष्काळ नियंत्रण वॉर रूम। मुख्यमंत्री घेणार दुष्काळी परिस्थितीचा आढावा। निवडणुकांसाठी भाजपचं शंखनाद 2024 अभियान। भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची आज दिवसभर कार्यशाळा। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे करणार मार्गदर्शन। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक। जालना इथं जन आक्रोश आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी। मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या कारभाराविरोधात उभाटा गटाचा जनमोर्चा। अपुरा औषध पुरवठा, डॉक्टरांची कमतरता अशी विविध मुद्द्यांवर मोर्चा। टोल वसुलीमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप। श्वेतपत्रिकेद्वारे वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मुंबईतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची तातडीची बैठक। 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं पक्ष संघटनेत खळबळ। पुण्यात 4,970 किलो बनावट पनीर जप्त। पोलिसांच्या गुन्हे शाखेची कात्रजमध्ये कारवाई। 10 लाख रुपयांचं बनावट पनीर जप्त। नाशिकमधील तलाठी परीक्षा घोटाळा प्रकरणी नवी माहिती समोर। संशयित आरोपी गणेश गुंसिगेच्या मोबाईलमध्ये सापडल्या वनविभागाच्या प्रश्नपत्रिका। इतर परीक्षेत देखील गैरव्यवहार केल्याचं पोलीस तपासात उघड। जळगावमधल्या शिवाजीनगर भागात जीर्ण 3 मजली इमारत कोसळली। ढिगाऱ्याखाली दबलेल्या एकाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू। एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज